मी संतोष जिरगे, रेशन दुकानदार। आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांचा आदेश आलेला आहे की 2 लस घेतलेल्यांना धान्य देण्यात यावं, तसे आम्ही आदेशाचं पालन करत आहे। तरी ग्राहकाने सर्वांनी लस घेतलेलं प्रताचं झेरॉक्स सोबत आणणे आवश्यक आहे, तसे आम्हाला वरून आदेश आहे। त्या पद्धतीने आम्ही धान्य वाटप करत आहे। पण काही लोक गरीब असतात, त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्याकडनं काय सक्ती वगैरे दाखवत आहेत का? म्हणजे गरीब लोकांसाठी सक्ती नाही, पण सर्वांना लस घ्यायचं आवश्यक आहे। लसचं घेतलेलंच आहे, काही लोक काहींचं नसलेलं तर त्यांनी लस घ्यावं असं वरून आदेश आहे। लस घेतल्यानंतर आपल्याला हे प्रत मिळतो, त्याचं झेरॉक्स आपण घेऊन यावे। धान्य तुम्हाला मिळेल महिनाभर कधी वरून आदेशप्रमाणे जे आहे तसं होईल। ठीक, ओके, चालेल। महाराष्ट्र शासनाने 2 लससाठी अशी जी सक्ती लावलेली आहे, त्यामध्ये सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत। कायदा आर्टिकल 19 नुसार सर्व नागरिकांना समान जगण्याचा अधिकार आहे व अन्न वस्त्र निवारा आर्टिकल 21 प्रमाणे सर्व व्यक्तींना विकत घेऊन स्वतःचा जनजीवन चालवण्यासाठी जे कायद्यामध्ये तरतूद केलेले आहे, हे महाराष्ट्र शासनाने गोरगरीब जनतेसाठी बंद करण्याचं काम सध्याच्या परिस्थितीला करत आहेत। यामध्ये जे जीवनावश्यक वस्तू महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाने करायला पाहिजे होता, ते त्याने नाही का कोरोनाच्या स्वरूपात दाखवून बंद करण्याचं काम जिल्हा प्रशासन सोलापूरमध्ये करत आहे। व तसेच कोरोनाच्या नावाखाली सर्व काही जिल्हा प्रशासनाने जे जनतेसाठी उपाययोजना आहेत ते सर्व काही थांबवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहे। यामध्ये जर लोकांना जर अन्नधान्य रेशन जर मिळत नसेल तर या ठिकाणी परिस्थिती अशी येईल की जर लोक दुकानं फोडून वस्तू चोरून नेतील आणि या ठिकाणी जेवढे शिक्षित लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त गुन्हेगार या सोलापूर शहरामध्ये येणाऱ्या 6 महिन्यामध्ये दिसतील। तर हे कुठं तर थांबवण्याचं काम जिल्हा प्रशासनाने करावं आणि जे लोकांना उपाययोजना पाहिजे त्याचा त्वरित उपाययोजना करून त्या लोकांपर्यंत अन्नधान्यच नव्हं तर जे मूलभूत गरजा आहेत ते पुरवण्याचं काम जिल्हाधिकाऱ्याने करावं। 2 डोस जर घेतलं तर त्याला 1 डोस घेतला तर त्याला 84 दिवस लागतो आणि 3 महिने लोक जर घरात जर उपाशी बसले तर काही लोकांचे असं जीव जातील, लोकांचा जीव जळत आहे, याचा कुठं तर जिल्हाधिकाऱ्याने विचार करावा। आणि जर असं चालू राहिलं तर जेवढे व्यापारी आहेत त्याच्यापेक्षा जास्त दुकानं फोडून गुन्हेगार तयार होतील आणि जेवढे शिक्षित आहेत त्याच्यापेक्षा डबल गुन्हेगार बनतील। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं स्वातंत्र्यपणे जगण्याचा अधिकार आहे तसाच सर्व नागरिकांसाठी जगण्याचा अधिकार जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र प्रशासनाने सुरळीत करावा। अन्यथा दिवसांदिवस जसे वाढतील तसे चोरीचे खंडणीचे हे प्रकार दिवसांदिवस दिसून येतील। येणाऱ्या 6 महिन्याच्या आतमध्ये भरपूर गुन्हे लोकांवर दाखल होतील। हे कुठं तर थांबवण्याचं काम प्रशासनाने करावं आणि लोकांसाठी कुठं तर सक्ती दाखवावी आणि त्या लोकांसाठी काहीतरी उपाययोजना करावा। अन्यथा येणारा काळ ह्याच्यापेक्षा बिकट जाईल। हे जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा महाराष्ट्र प्रशासनाने याची नोंद घ्यावी। नाव सांगा। दोंडूबाई शिजराम अंजिखाने। तुम्ही इथं कशासाठी आलो तो? रेशनिंग घ्यासाठी। मग काय झालं? त्याने 2 इंजेक्शन करा तेव्हा देतो म्हणजे 1 केलंय, जीवाला आलं। जीवाला आलं 1 केल्यावर? हा, मग आणि दुसरं केल्यावर मेल्यावर मला कोण बघणार? मागटल्या लोकाला असं म्हणता। मग 2 डोस घ्यायचा असं जिल्हाधिकाऱ्याचं म्हणणं आहे। आणि मग मी मेले तर दुसऱ्या डोसाला आता 2 महिने झालं पडले पहिलं घेतलं तर। घरात काय नाही खायला, तुम्ही इंजेक्शन करा म्हणता ना, आम्ही मरून गेल्यावर काय करावं? तुम्ही मराच्या गोळ्या आणून द्या, आम्ही गोळ्या खाऊन मरतो। घरात आणत नाही, पाणी नाही, लेकरं कामाला जात नाहीत, काय खावावं गरिबांना? ಸಾಹೇಬಣ್ಣ ಈರಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲ ದೇಶ ಏರಿ ಹೋಗ್ಯಾರ, ಯಾರು ಇದ ಒಬ್ಬಕಿನೇ ಇದ್ರು ನೋಡ್ರಿ. ಅಡೇಸರು ಅಡೇಸರ ಅಡೇಸರ ಅಡೇಸರು ನಮ್ಮ ಧನಗರ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ಕೊಡಿದೆ, ನಮಗ್ ಮಾಡ್ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ನಮಗ್ ಮಾರ್ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಮತ್ ಮಾಡ್ಕೊಂತಾರ ರೇಷನಿಂಗ್ ದುಕಾನ್ದಾಗ ಹೋದ್ರ ಮಾರ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ನಮಗ.
ಒಬ್ಬಾಕಿನೇ ಇದು ಖರೆ ಅಂದ್ರೆ ಮಾರ್ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ನಮಗೆ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ಕೊಡಿಂದ ಖರೆ ಅದ ಮಾರ್ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಅರ ಮಾಡ್ಕೊಡಿದೆವು ಹಾ ಹಾ ಮಾಲ್ ನಮಗ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಯಾರು ಏನ ಅಂದಿಲ್ಲ ನಮಗ ಸನಿಗೆ ಯಾರು ಬಂದಿಲ್ಲ ಇಡ್ಲಂತೆ ನಿಗಿರ್ತಾರ ನಮಗ ದವಾ ಬಂತೈತಿ ಮಗ दादा मात देत नाही का करतो कर म्हणते जबाबदारी ಯಾರು ನಮ್ಗೆ ಆಯ್ತಂದ್ರೆ ನೀನು ಬರಿಕೆ ಬರ್ತೇವೆ ಅಂತ ರೇಷನ್ ದುಕಾನ್ದವನಿಗೆ ಹೇಳಿಯೋದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಮಾಡವ್ ನಮಗೆ ಮಾಡ್ಕೊಟ್ರ ಕೊಡಲ್ ಹೋದ್ರೆ ಅವನಿಗೆ ರೇಷನಿಂದ ಅವನಿಗೆ ಎಳೆಯೋದು ಯಾರ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಾಳೆಗೆ ಕೊಡಲ್ ಹೋದ್ರ ನಿಮ್ಗೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಕೊಡಲ್ ಹೋದ್ರೆ ಮ್ಯಾಲ ಹೋಗೋದು ಎಲ್ಲ ಅವನ ತಗೊಂಡು ಅವನಿಗೆ ಎದ್ದು ಜರ ಎದ್ದು ಇದು ಮಾಡೋದು झालं आदेश आलं त्याप्रमाणे आपण माल देऊला मग तुम्हाला असं काय गरीब लोक जर आले ज्यांचा माल संपला आता करून खायचे वांदे जर असतील तर त्याला तुम्ही पर्यायी काय सूट वगैरे द्यायला का नाही त्या लोकांना आता सरकारनं आपल्याला जिल्हाधिकारी काय म्हणतात आहे 25 तारखेपर्यंत काय तर होईल असं माझा अंदाज आहे काय होईल ते होईल सगळ्याबरोबर नाही पण काही तर लोकांना त्यांनी सक्ती दाखवायला पाहिजे होती यावर तुमचं मत काय आहे काय तर काय देईल माल त्याला काय कोणाच्या बुडवणार नाही काय कोणाच्या हे लावणार नाही ऍक्च्युली मला तर 100% खात्री आहे म्हणजे काय तर पर्याय देईल असं तुमचं म्हणणं आहे का ठीक आहे आपलं नाव काय आनंद ठीक ओके चालेल हा मग आम्हाला ऋषींचा माल दे नाही ते करोनाचं इंजेक्शनचं कागद आणा म्हणते एक इंजेक्शन केलंय जीवाला नाटोडा पडले दुसरं इंजेक्शन केलं मेलं तर मग कोण जबाबदार आहे सांगा मग आम्ही काय करा का जीव देऊ का रिलीच्या आडवं पडू हा काय करायचं सांगा आता काय खावा आम्ही आमची पिजडी लेकर कोण आम्हाला सांभाळते का काय करायचं मग तुम्हाला माल मिळाला नाही का आता नाही मिळाला गेलो तो का हा गेलो होते की काय म्हणले कागद आणणार करोनाचा त्याचा केलेलं म्हणते कुठला जाता एक केलं तर जेवण येऊन पडले दुसरा केलो नाही का दुसरं केलं तर मग मेलं तर काय करावं मेलं गेलं तर कोण जबाबदार आहे सांगा तुम्ही जबाबदार घेताय का नाव काय तुमचं पूर्ण बेबा अनिल कोळी ठीक आहे नाव काय तुमचं पण मला अंकुश कोष्टी काय झालं तुम्हाला माल गेलो होतो का तुम्ही माल आणायला गेले होते काय म्हणले दिले नाहीत माल माल नको काय नको मला डोस पण नको एक डोस घेतले परत मला माल दिले नाही मी रेडिओ पडते याला जबाबदारी तुम्ही माल पण दिले ना तुम्हाला नाही डोस घेतलो होतो का हा एक ठीक नाव काय तुमचं यशोदाबाई शेंडगे कुठं मिळते तुम्हाला माल मंगळवार बाजारात काय झालं मग दी नाही ती मला आम्हाला गोरगरीबाला काय दी नाही ती सौऱ्यात इंजेक्शन एक करून आले हा मग आम्ही काय खाऊ इंजेक्शन केलो का एक केलंय मग आता काय मागितलं त्यांनी दुसरं आता अजून इंजेक्शनला गेलं कागद बिगत काय दिले नाही ते अजून दुसरं पण इंजेक्शन केलो का नाही करायचंय घरामध्ये काय नाही सरकारला काय समजतं का नाही गोरगरीबाला बघायला येत नाही का सरकाराला नुसतं सरकार ही करा ती करा म्हणते ते आम्हाला जरा बघावं सरकार फिरून